आज आपण टोमॅटो शोरबा बघणार आहे. ही रेसिपी ऑलरेडी केकच्या चॅनलवर शेअर केलेली आहे. बऱ्याच व्ह्यूअर्सनी हे सूप किंवा शोरबा करून बघितलेला आहे आणि त्यांचा अनुभव त्यांनी माझ्यासोबत शेअर केला होता. त्यांना टोमॅटो सूप पिल्यानंतर नेहमी ॲसिडिटी व्हायची, पण हा शोरबा पिल्यानंतर त्यांना कधीच ॲसिडिटी झाली नाही. खास त्यांच्या आणि अनेक व्ह्यूअर्सच्या डिमांडसाठी परत एकदा ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मेजरमेंटची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. या शोरबासाठी जे टोमॅटो लागणार आहेत, ते लाल रंगाचे अगदी घट्ट असायला पाहिजेत. शक्यतो हायब्रिड टोमॅटो असतील तर हे अजिबात मग सूप आंबट होत नाही आणि ॲसिडिटी होण्याचे चान्सेस थोडेसे कमी राहतात. गाजर घेतलेलं आहे. आता हे सीझनचं गाजर नाही मिळालं तर दिल्ली गाजर तुम्ही वापरू शकता किंवा केशरी रंगाचं मिळतं ते वापरलं तरी चालेल. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कोथिंबीरीची देठं आपल्याला या सूपमध्ये घ्यायची आहे. त्याचा स्वाद ह्या सूपला किंवा ह्या शोरबाला खूप छान येतो. सो ती गोष्ट अजिबात स्किप करायची नाही. आता मार्केटमध्ये गावरान कोथिंबीर येत आहे. ती वापरली तर शोरबा अजून जास्त छान होईल. ताज्या-ताज्या कोथिंबीरीची मी देठं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे घेतलेले आहेत आणि आलं लसूण थोडं घेतलेलं आहे. जे आलं लसूण खात नाहीत त्यांनी स्किप केलं तरी चालेल. कुकरच्या डब्यामध्ये मी 4ही टोमॅटो कट देऊन घेतलेला आहे. कट दिल्यामुळे टोमॅटो लवकर वाफले जातील. यामध्येच आपण गाजराचे तुकडे आणि कोथिंबीरीच्या काड्या घालून घेणार आहे. साधारण 1 कप पाणी यामध्ये घालणार आहे. इथं मी 200 ml चे कपचा वापर केलेला आहे आणि कुकरमध्ये याला 3 शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकरला इथं मी 3 शिट्टी काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता. इथं गाजर, टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे. कुकरच्या डब्यातलं मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये घालून बारीक प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सरला जेवढी बारीक प्युरी करता येईल तेवढी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण गाळून घ्यायचं आहे. जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांनी नाही गळलं तरी सुद्धा चालेल. पण आपण इथं रेस्टॉरंट स्टाईल शोरबा बघत आहे म्हणून मी इथं गाळून घेतलेलं आहे. सर्व साहित्याचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही बटर सुद्धा घालू शकता. गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगला परतायचा आहे. सोबतच आलं आणि हिरवी मिरची घातलेली आहे. आलं आणि लसूण थोडंसं ब्राऊन झाल्यानंतरच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जराशी परतली की लगेचच आपल्याला टोमॅटोची बारीक करून घेतलेली प्युरी घालायची आहे आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथं आपलं टोमॅटोचा शोरबा तयार झालेला आहे. शोरबा तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोरबा घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. शोरबा आणि सूप यामध्ये काय फरक आहे? तर शोरबा हा त्या पदार्थाचा पूर्ण अर्क असतो आणि सूपमध्ये बाइंडिंग आयटम वापरला जातो जसं की कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लोअर. इथं माझी टोमॅटो शोरबाची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. चला तर मग प्लेटिंग करून घेऊया. मला एक गोष्ट इथं आवर्जून सांगायची आहे. ज्या व्ह्यूअर्सनी मला ही रेसिपी रिसेंड करायला सांगितलेली आहे, रिशेअर करायला सांगितली आहे, त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, की जी मला तुमच्यासोबत आवर्जून शेअर करावीशी वाटते, की यामधील आला लसणाचं प्रमाण कमी करून पेशंटला सुद्धा हे सूप त्यांनी किंवा हा शोरबा त्यांनी दिलेला आहे. सो इथं माझी टोमॅटो शोरबाची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि नक्की एकदा करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.